नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. इचलकरंजी शहरात वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली आहे. अवघ्या 2 दिवसांत तब्बल 45 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहन चालकांकडून 22,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान 33 फॅन्सी नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत. नंबर प्लेटमध्ये फेरफार करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांनी पत्रकार बैठकीत दिली. शहरातील अनेक वाहनांवर नंबर प्लेटवर आकर्षक अक्षरे, वेगवेगळ्या आकारातील आकडे, विविध चिन्हे तसेच नंबर स्पष्टपणे दिसणार नाही अशा पद्धतीने बदल केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नियमबाह्य नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार अपर पोलीस अधीक्षक आणासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 19 ते 20 ऑगस्ट 2026 या 2 दिवसांत शहरातील विविध भागांत वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान नियमबाह्य नंबर प्लेट असलेल्या एकूण 45 वाहनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन चालकांकडून एकूण 22,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कारवाई दरम्यान तब्बल 33 फॅन्सी नंबर प्लेट जमा करण्यात आल्या आहेत. दरम्यान केवळ वाहन चालकांवर कारवाई न करता नियमबाह्य नंबर प्लेट तयार करणाऱ्या विक्रेत्यांनाही पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. फॅन्सी व नियमबाह्य नंबर प्लेट तयार होण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेने नंबर प्लेट तयार करणारे विक्रेते आणि व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत वाहनांसाठी नियमबाह्य, फॅन्सी, आकर्षक किंवा सुस्पष्ट नसलेल्या नंबर प्लेट तयार करू नयेत अशा स्पष्ट सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या. वाहनांची नंबर प्लेट ही नियमानुसार आणि सहज वाचता येईल अशा पद्धतीने असणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. शहर वाहतूक शाखेकडून पुढील काळातही ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असून नंबर प्लेटमध्ये फेरफार करणाऱ्या वाहन चालकांसह नियमबाह्य नंबर प्लेट तयार करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहन चालकांवर आता वाहतूक शाखेची नजर असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडासोबतच नंबर प्लेट जमा करण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल साहेब यांच्या सूचनेवरून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामधील अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही विविध अशा कारवाई करत आहे. त्याचाच भाग म्हणून फॅन्सी नंबर प्लेट विरोधात आम्ही एक मोहीम आयोजित केली होती. त्या अनुषंगाने आमच्या नेतृत्वाखाली शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांच्याकडून 19/8/2026 ते 20/8/2026 या कालावधीमध्ये एकूण 54 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच एकूण 33 फॅन्सी नंबर प्लेट ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही जे नंबर प्लेट तयार करत आहेत अशा लोकांनाही या ठिकाणी बोलवले होते. त्यांची मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की आपण अशा प्रकारचे फॅन्सी नंबर प्लेट जर तयार केल्या तर तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. वाहन चालकांना आव्हान आहे की आपण फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करू नये. शासनाने ज्या निर्धारित केलेल्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्याचा वापर करण्यात यावा. कारवाई टाळण्यासाठी नव्हे तर रस्ते सुरक्षा व कायद्याचे पालन करण्यासाठी आपल्या वाहनाची नंबर प्लेट ही नियमानुसार ठेवा. याबाबत शहर वाहतूक शाखा इचलकरंजी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर आम्ही लहान मुले जे आहेत त्यांच्याकडून वाहन चालवणे असल्याबाबत आमच्याकडे वारंवार तक्रारी आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने शहर वाहतूक शाखा यांच्याकडून कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 7 कारवाई करण्यात आलेल्या आहेत. 5 कारवाया या दुचाकीवर करण्यात आलेल्या आहे, एक टेम्पो चालकावर करण्यात आले व एक 16 चाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये त्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण कायद्याचं पालन करावं जेणेकरून इचलकरंजीमध्ये अपघातांची संख्या कमी होईल.